कसा असावा, लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेणारा असावा, त्याची नाळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली असावी, तो त्या गोष्टीतून बाहेर आलेला असला पाहिजे, तर तो त्याला न्याय देऊ शकतो ना. जो कोणी त्या गोष्टींना फेसच केलं नाही, माझं कुटुंब खूप सर्वसामान्य कुटुंबातून आहे, त्या गोष्टी मी फेस केल्यात, त्या कशासाठी भर देते मी, झेडपीवर असो, पाण्यावर असो, रस्त्यावर असो, कारण की ह्या गोष्टी खूप काय ठिकाणी तर कळू सुद्धा येत नाही, त्या घराला रस्ता नसेल तर. ज्या ठिकाणी मी आता गाण्यात प्रचाराच्या दरम्यान पोहोचली 14 गावात, तर अक्षरशः परिस्थिती इतकी बिकट आहे. एका ग्रामपंचायत वार्डात 1,500 लोकसंख्या आहे, पण रस्ता नसल्यामुळं केवळ तिथलं अंगणवाडीत लेकरू सुद्धा सोडायला एक दिवशी 3 दिवस पाऊस पडला तर सोडता येऊ शकत नाही. किती दुर्दैव आहे. आणि आपण म्हणतो की भविष्याची वाटचाल करत असताना आपली पिढी सक्षमरित्या बाहेर पडली पाहिजे, तर त्या पिढीला घडवताना त्याचा जो बेसिक पाय आहे, त्या गोष्टी, ती मूलभूत सुविधा तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे, आणि त्या पोहोचवण्यासाठी मी काम करते. काल रस्ते व्हायला लागले तुमच्या पंचकृषी, रस्ते व्हायला लागले. हो होईल. हो चांगलीच गोष्ट आहे ना. विकास होतं हे महत्वाचं. विचार मनभेद नसावे, मतभेद नक्की असावे. त्यामुळं विकास होणं महत्वाचं आहे. मग ते कोणीही करणं. पार्टी तिकीट तुम्हाला सांगा मला होईल. पक्ष जेवढं प्रामाणिकपणे काम केले, निष्ठा जपली, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. ज्यावेळेस 2 गट विभागले गेले त्यावेळेस राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. ही धुरा सांभाळत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोपं नव्हतं. अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या. संघटना बांधत असताना होणारा त्रास मला माहिती आहे. त्या गोष्टी पक्षाने दिलेली, महायुती पक्षामध्ये काम करत असताना, त्या आर्थिक योजना लाभवत असताना यातले बरेच बांधव माझ्यासोबत आहेत. लाडकी बहीणच्या योजनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून मी काम केलेलं आहे. एखादा फॉर्म जर भरला गेला नसेल तर माहिती केंद्रात मला फोन येते, काही आम्हाला फी जास्त सापडली तर त्या माहिती केंद्रात बसून त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांना ही योजना सक्सेसफुलीपर्यंत मी पोहोचलेली आहे तिथं. त्यामुळे मला वेगळं काय सांगायला लागणार नाही. मला ह्या लोकांसाठी, मला काही राजकीय पार्श्वभूमी नाही, मला शेतकरी वर्गासाठी असू द्या, मायमाऊलीसाठी असू द्या, त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं असू द्या, एवढं सुद्धा येऊन माझ्या गाववाड्यावर फिरल्या महिला भगिनींना एखादा त्यांच्यावर गुन्हा अन्याय झाला तर गुन्हा कुठून नोंदवावा एवढी सुद्धा बेसिक माहिती नाही. संविधानाने त्यांना एवढा मोठा अधिकार दिलाय. आज मी जी बोलते, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी बोलू शकते. छत्रपती शिवाजी महाराज एका महाराष्ट्राचे संकल्पना स्वराज्याची राजमाता जिजाऊ माँसाहेब आहे, त्या महाराष्ट्रात घडलेली मी एक रणरागिणी आहे. मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एवढी ताकद असेल तर सर्वसामान्य कुटुंबातला माणूस कशासाठी मागे पडेल. 24 तास मी सर्वांसाठी अवेलेबल आहे. त्यासाठी ह्या सगळ्याच्या जोरावर मला निवडणूक लढवायची. खरं तर तुम्ही महिलांसाठी अनेक वेळा पोलीस स्टेशन, वेगवेगळे कार्यालयात भेटला, त्यांची कामं मार्गी लावली. त्या सगळ्याकडे बघून पुढं तुमच्याच पक्षात, तुमच्याच पुढं एक धनदांडगा उमेदवार आहे. त्या उमेदवाराला डावलून तुम्हाला संधी देईल का पक्ष, तुमचं काम बघून?